भारी पिक्चर होती. म्हणजे गावाकडची निसर्ग काय आहे हे कळवण्यासाठी शहराच्या लोकांसाठी मनात गुंतवलं. हे मला मला तर खरंच स्वतः निसर्ग खूप आवडतो. त्यामुळे खरी प्रेम जी गावात आहे ती शहरात नाही हे दाखवलं. नमस्कार, माझं नाव मंगेश कर्वे. आत्ता पिक्चर बघितला मी कुर्ला वेंगुर्ला. खरंच म्हणजे एवढा जबरदस्त पिक्चर बनवला आहे की म्हणजे स्वप्न बघावीत. पण हे जे त्यांनी दाखवलं याच्यामध्ये की मला म्हणजे शहराकडचा मुलगा भेटला तर असं माझं स्वप्न असेल किंवा अशा गोष्टी भेटतील, पण तिथे गेल्यानंतर पण काही काही अडचणी असतात. पण त्याचपेक्षा जर त्या अडचणी सोडून जर आपल्या लोकांसोबत आपल्या गावामध्येच राहिलं आणि जर तिथं आपण डेव्हलपमेंट केली, जे पिक्चर आज दाखवलं त्याच्यामध्ये त्या पद्धतीने जर काही केलं आणि एक चांगलं झालं तर 100% असं वाटायला पाहिजे की बाबा गावामध्ये जे सुख आहे ते शहरामध्ये जाऊन भेटत नाही. थँक्यू सर. खूप छान होता पिक्चर. बेसिकली त्याने जे सांगितलेलं आहे गावाकडचं ते खरंच चांगले. जे गाव असतं ते गाव असतं, सिटीमध्ये तसं काही राहिलं नाही आहे. उगाच त्या मुलींना शोक असतो सिटीमधला नवरा पाहिजे पाहिजे, पण गाव आहे जुनं म्हणतात ना, जुनं ते सोनं खरंच असतं ते. आणि इथून पुढे पण गावाकडेच चांगलं राहणार आहे. सिटीमध्ये काय राहिलं नाही आहे. आरोग्य कोरोना बिरोनासारखे असे प्रकार सगळे इथं होतात, पण गावाला आता डिमांड येणार आहे. आता चालू पुढच्या काळामध्ये खरंच गाव हे गाव राहणार आहे आणि सगळे लोक आता गावाकडेच पळणार आहे. खरंच एकदा तुम्ही बघा हे शो बघितला ना की तुम्हाला कळेल की काय रिअलिटी असते काय नाही. या पिक्चरच्या मार्फत त्यांनी रिअलिटी दाखवली आहे की कसे विचार असतात, काय असतात काय नाही आणि ॲक्च्युली कसं घडतं. हे खरंच हे पिक्चर तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल त्या गोष्टी.